नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. महाशिवरात्रीच्या सर्व या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या भागामध्ये सुमित्रा आता जेव्हा घरी येते, सौमित्र अवंतिका यांना आवाज देत सर्वजण धावतच बाहेर येतात. सौमित्र म्हणतो की आई, तर सुमित्रा म्हणते की काय रे, अशी कशी झाली चोरी, तुमचं लक्ष कुठे होतं आणि माझे सगळे दागिने चोरीला गेले का, म्हणून सुमित्राला खूप असं टेन्शन येतं. तर अवंतिका आणि सौमित्र यांना सुद्धा आता आईला ही सर्व माहिती झाले म्हणून आता खूप असा धक्का बसतो. अवंतिका म्हणते की आई, तुम्हाला कसं कळलं हे सर्व. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मला सर्व काही कळलं, म्हणूनच मी धावत आणि पळत निघून आले, दर्शन ते सुद्धा अर्धवट टाकून. आणि कुठे आहेत माझे दागिने, म्हणून सुमित्रा घाईघाईने रूममध्ये जाते आणि रूममध्ये येते. नानांना म्हणते की अहो, हे सर्व काय झाले आणि माझे दागिने कुठे गेले, आपले इतके सर्व काही दागिने आणि खरंच चोरीला गेले. तेव्हा आता नाना सुद्धा, त्यांना सुद्धा खूप वाईट वाटतं, परंतु नक्की काय बोलावं हे आता समजत नाही. आणि सुमित्राला तर दागिने चोरीला गेले म्हणून खूप असे टेन्शन येते. अहो, आता कसं होणार, म्हणून सुमित्रा घाईघाईने कपाट उचकते आणि कपाट उचकून पाहते तर सगळे काही बॉक्स हे रिकामे असतात. तेव्हा सुमित्राला खूप टेन्शन येते. सुमित्रा म्हणते की अगं बाई, आणि सौमित्रा, अवंतिका आणि आजी हे सगळेजण आत येतात. तर आता ते मोकळे बॉक्स आहे ते बघून सुमित्राला लगेच चक्कर येते. सर्वांना ते बॉक्स दाखवत असतानाच आता ती चक्कर येऊन खाली पडणार. तोच लगेच सौमित्रा आणि अवंतिका धावतात आई आई करत. आजी सुद्धा मोठ्याने जोरात ओरडते की सुमित्रा. तेव्हा नाना सुद्धा अगदीही मोठ्याने ओरडतात की सुमित्रा. तेव्हा मात्र जानकी इकडे जोरात उठते, कारण जानकीला हे पडलेलं स्वप्न असतं. जानकी इतकी घाबरते की ऋषिकेश, आणि ऋषिकेश सुद्धा उठतो आणि जानकी म्हणते की ऋषिकेश चला, आईंना हार्ट अटॅक आला, चला लवकर. तेव्हा आता जानकी सुद्धा इतकी टेन्शन मध्ये असते. तर ऋषिकेश जानकीला धरतो आणि जानकी, अगं शांत हो, अगं काय झालं तुला, शांत हो बरं. कारण ते एक विचित्र पडलेलं जानकीला स्वप्न असतं, कारण ती सारखा तोच आईंना काय वाटेल याचा विचार करत असते. म्हणून आता ऋषिकेश लगेच तिला पाणी प्यायला देतो. हे पाणी घे आणि पी. तर जानकी म्हणते की नाही, जे मला वाटत होतं तेच मी स्वप्नामध्ये बघितलं. आईंना दागिन्याचं कळल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी शांत हो, असं काही होणार नाही. अगं तसं काही झालेलं नाही, ते फक्त एक वाईट स्वप्न होतं आणि हे स्वप्न आहे की संकेत, आणि हे जे काही स्वप्न जर असेल तर हे सत्यात उतरायला वेळ नाही लागणार. हे असे व्हायलाच नको. काही झालं तरी आपल्याला दागिने हे शोधायला हवेत का, पोलीस त्यांचं काम करतील, परंतु आपण सुद्धा असे हात टेकून बसून नाही राहू शकत ऋषिकेश, आपल्याला सुद्धा काहीतरी असं करावं लागेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, तू शांत हो, उद्याच मी माझ्या काही मित्रांना बोलावून घेतो आणि हे प्रकरण जे काही आहे ते सर्व त्यांना सांगून शोधायला सांगतो. त्यांना हे सर्व असं माहिती असतं की लोक हे फोन करतात, मग काय होईल हे आपण बघूयात, परंतु आता मात्र तू शांत हो, प्लीज तू शांत हो, काळजी करू नको, म्हणून तो जानकीला आधार देतो. दागिने नक्की सापडतील. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आईंचे हार तर सापडायला हवेत. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की तू टेन्शन घेऊ नको, आपण मिळून शोधूयात आणि आता तू निवांत झोप, म्हणून तो जानकीला हाताला धरतो आणि तिला खाली झोपवतो. जानकीने जी काही स्वतःची अवस्था करून घेतलेली असते ऋषिकेशला बघवत नाही. तो प्रेमाचा हात तिच्या डोक्यावरून फिरवत असतो आणि तिला झोपी लावतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे काही माने आणि सावंत हवालदार ह्या आशीर्वाद बंगल्याच्या बाहेरच अगदी खुर्ची टेकून बसलेले असतात पहारा देत. तर ऐश्वर्या त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि त्यांना म्हणते की माने आणि सावंत ना. तेव्हा ते आता हो असं म्हणतात. ऐश्वर्या म्हणते की अहो चहा घ्या. तेव्हा ते म्हणतात की अहो चहा कशाला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो, तुम्ही आमच्यासाठी इतकं काही करता, रात्रभर ड्युटी करतात, मग थकला असेल, घ्या चहा घ्या, तुम्ही छान असे निवांत बसा आणि चहा घ्या, माझं एक काम आहे, मी आलेच. म्हणून ती आता ते दोघांच्या हातात चहाचे कप देते, कारण तिला आता त्या कुंडीपर्यंत पोहोचवायचं असतं आणि यांना चहा घेण्याच्या नादी लावते आणि त्या कुंड्यांजवळ येते, परंतु तिला आता त्याची कोणती कुंडी आहे ती कुंडी तेथून गायब असते आणि ती कुंडी कुठे आहे असा विचार करत असते. आणि जेव्हा रात्री तिने ते दागिने त्या कुंडीमध्ये ठेवलेले असतात ते सर्व काही प्रकार ती आठवायला सुरुवात करते. आणि तेव्हा ती लगेच गुलाबला आवाज देते. तर गुलाब हा काही नारळाच्या झाडांना तेथे माती हा व्यवस्थित लावत असतो. तर गुलाब लगेच म्हणतो की हो हो, आलो आलो. तेव्हा आता तेथे ती कुंडी नाही, म्हणून ऐश्वर्याला खूप असं टेन्शन येते. तर गुलाब ऐश्वर्याजवळ येतो. तेव्हा आता गुलाब म्हणतो की बोला वहिनी, काय काम होतं. तर लगेच ऐश्वर्या विचारते की गुलाब, येथील कुंड्या कुठे आहे. तेव्हा गुलाब सांगतो की अहो त्यात जी काही नवीन झाडं होती ना ती नवीन कुंड्यामध्ये लावली. हे बघा, शेवंती यामध्ये लावली आणि ते नवीन झाड आणलं होतं तर
ते तिकडे त्या कुंडीत लावलं. कसलंही भारी दिसतं, परंतु आता ऐश्वर्याला तर खूप टेन्शन येतं. रागाने ती आता गुलाबला चूप असं म्हणते, मी तुला विचारलं का झाडांबद्दल काही विचारलं का? मी तुला कुंड्यांबद्दल विचारते, झाडाबद्दल नाही. त्यामुळे त्या कुंड्या कुठे आहेत ते मला सांग. तेव्हा आता गुलाब म्हणतो की त्या कुंड्या तुटल्या होत्या, खराब झाल्या होत्या आणि त्यातील एका कुंडीत गुलाबाचं जे रोप लावलं होतं ना, तर ऐश्वर्या म्हणते की हो हो, गुलाबाचं रोपट लावलं होतं ना, तीच कुंडी कुठे आहे ते मला सांग. तेव्हा आता गुलाब म्हणतो की अहो तेच तर, काही सगळ्या काही कुंड्या मी कचऱ्यात टाकून दिल्या. आता ही ऐकल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. एक शॉक तिला बसतो. ती डोक्याला हात लावून पूर्णपणे हादरते. तिच्या तोंडातून शब्द निघायला तयार नसतो आणि ती गुलाबला अगदी हळूच म्हणते की काय, त्या कुंड्या तू कचऱ्यात टाकून दिल्यास? तेव्हा आता गुलाब सांगतो की अहो वहिनी, माती सुकली होती आणि झाडांना कीड सुद्धा लागली होती आणि तुटक्या फुटक्या ज्या कुंड्या होत्या ते गुलाबाचं रोप लावलेलं झाड, ते सगळं काही अगदी कचऱ्याच्या गाडीमध्ये मी टाकून दिलं. मगाशी ती गाडी कचरा नेण्यासाठी आली होती. तेव्हा आता ऐश्वर्या इतकी भडकते आणि जोरात ओरडून म्हणते की तुला हा नसता आगाऊपणा करण्यासाठी कोणी सांगितले होते? तू त्या कुंड्या तिकडे का टाकून दिल्यास? तेव्हा आता गुलाबवर जेव्हाही ओरडते तर आता ही सावंत आणि माने यांच्या कानावर हा आवाज ऐकू येतो. ते लगेच उठतात आणि त्यांच्या जवळ येतात आणि आता ऐश्वर्याला विचारतात की मॅडम काय झालं? तर ऐश्वर्या त्या दोघांना पाहून परत शांत होत आणि हसून म्हणते की काही झालं नाही, तुम्ही चहा घेतला का? आणि सॉरी, खरंच तुम्हाला बिस्किट द्यायची राहिली हो, सॉरी सॉरी बर का. तेव्हा आता माने म्हणतो की तुम्ही मोठ्याने ओरडलात म्हणून आम्ही आलो. तेव्हा ऐश्वर्या ते मम करत असते की यांना प्रत्येक कामही सांगावं लागतं, अगदी 10 वेळा सगळं काही त्यांना सांगावं लागतं की काय करायचं आणि काय नाही, आणि कोणतंही एक काम ते धड करत नाही, म्हणून मी त्याला ओरडत होते. एकतर ऊन खूप वाढलेलं आहे आणि झाडांना दिवसातून 2दा पाणी घालत जा, कारण झाडंही खूप सुकतात, त्यांना सुद्धा तहान लागते बिचारी ते झाडं. आणि जर तुम्हाला काही लागत असेल तर प्लीज तुम्ही मला सांगा. तेव्हा आता सावंत आणि माने पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतात. तर गुलाबदादा म्हणतात की हे बघा वहिनी. तर ऐश्वर्या पुन्हा आता गुलाबवर ओरडते आणि काय रे गुलाब, तुला ह्या आगाऊपणाचा पगार मिळतो का? तेव्हा गुलाब आता रडतच म्हणतो की वहिनी अहो झाले तरी काय पण. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अरे हे बघ, त्या कुंड्या टाकण्याच्या अगोदर मला एकदा विचारायला हवं होतं. अगदी दात खाऊन ती आता गुलाबवर ही सर्व ओरडत असते. तेव्हा आता गुलाब म्हणून जातो की वहिनी अहो इतकं का चिडतात, काही होतं का त्यात? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अरे माझ्या एका मैत्रिणीकडून खास ऑस्ट्रेलियावरून मी खास बिया मागवल्या होत्या. तेव्हा आता गुलाब म्हणतो की वहिनी अहो त्या सगळ्या झाडांना कीड लागली होती, सांगितलं ना मी तुम्हाला, म्हणून त्या सगळ्या काही कुंड्या मी त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकून दिल्या. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने विचारते की कुठे आता ती कचऱ्याची गाडी? तेव्हा आता गुलाब म्हणतो की हो असेल ना येथेच बाहेर. तेव्हा ऐश्वर्या लगेच ती कचऱ्याची गाडी बघण्यासाठी बाहेर जाते. तर गुलाब म्हणतो की वहिनी अहो कुठे निघालात, थांबात की. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आता सर्व काही आपल्या शेतकरी बांधवांना मित्रांना बोलून घेतो आणि तुमच्याकडे एक काम होतं असं म्हणतो. त्यावर आता सदाशिव काका म्हणजे संपत काका हे म्हणतात की बोला ना ऋषिकेश दादा आणि वहिनी काय काम होतं. तेव्हा आता जानकी सांगायला सुरुवात करते की आमच्या घरी चोरी झाली. तेव्हा आता लगेच चोरी म्हटल्यानंतर सर्वांना धक्का बसतो आणि सर्वजण एकमेकात कुजबुज करतात की चोरी, आणि ही चोरी अशी कशी झाली बरं, आणि नक्की चोरून काय नेलं आणि हे सर्व काही घडलं कधी असं विचारतात. त्यावर आता जानकी म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतो. अहो आमच्या इथल्या घरात चोरी नाही झाली, तर तिकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये चोरी झाली. ऋषिकेश सुद्धा तेच सांगतो की आशीर्वाद बंगल्यामध्ये. तर आता सदाशिव काका म्हणतात की अच्छा म्हणजे तिकडे त्यांच्या घरात. आणि संपत काका सुद्धा म्हणतात की त्यांच्या घरात झाली होय. तर जानकी म्हणते की त्यांच्या नाही आमच्या, ते घर सुद्धा आमचंच आहे आणि ती माणसं सुद्धा आमचीच आहे. काल रात्री घरामध्ये चोर आले होते, त्यांनी सगळ्यांना बेशुद्ध पाडलं आणि घरामधील सर्व काही दागिने चोरून नेले. तेव्हा आता संपत काका म्हणतात की ही तर खूप मोठी चोरी झाली. तर आता सदाशिव काका म्हणतात की हो ना, ह्या चोरीमुळे नानासाहेब आणि सुमित्रा रणदिवे यांना तर खूप मोठा असा धक्का बसला असेल. संपत काका विचारतात की चोरी झाली पण तुम्ही पोलीस कंप्लेंट तर केली ना? तेव्हा जानकी म्हणते की हो केलेली आहे, परंतु ते सुद्धा दागिनेचा शोध घेतात, पण तेवढ्याने काही होत नाही, होणार सुद्धा नाही, त्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल. ऋषिकेश म्हणतो की त्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलावून घेतलं. जर तुमच्या माहितीमध्ये कोणी असेल तर त्याला या प्रकरणामध्ये लक्ष घालायला सांगा, आणि जर तुम्हाला कुणावर संशय असेल तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा, आणि जर आपण काही प्रयत्न केले तर चोरांना सुद्धा लवकरात लवकर पकडूया, त्यामुळे दागिने सुद्धा आपल्याला लवकरात लवकर मिळू शकतात. त्यावर आता जानकी म्हणते की दादा मी तुमच्या समोर हात जोडते की आम्हाला काहीतरी मदत करा, ते दागिने सापडले पाहिजे, खरंच खूप गरजेचं आहे ते. म्हणून जानकी आता सर्वांसमोर हात जोडते. तर सदाशिव काका म्हणतात की वहिनी तुम्ही आमच्या समोर असे हात जोडू नका, तुमच्या वेता हे आमच्या गावच्या वेता आहेत आणि हे बघा सगळे काही दागिने सापडतील. आणि लगेच संपत काका हे सर्वांना सांगतं की आपल्या वेशीवर हे बाब्या पाण्यावाला आहे, त्याच्या कानावर ही सर्व गोष्ट टाका, तो सगळ्या गावाच्या खबरी ठेवत असतो. तर आता सदाशिव काका म्हणतात की हो वहिनी, ते दागिन्यांचे फोटो आहेत ना, ते सर्व फोटो आम्हाला काढून टाका, सगळ्या सोनाराकडे ते फोटो पाठवतो. तो चोर काही अंगावर दागिने घालून नाही मिळणार, तो कुणाला तरी विकण्यासाठी
तुझ्यासाठी ते दागिने नक्की काढेल आणि जसा तो सोनाराकडे विकायला जाईल तसे रंगेहात आपण त्याची गचंडी पकडू, हो की नाही? तेव्हा आता सर्वजण जानकी आणि ऋषिकेश यांना अगदी दिलासा देतात की दादा आणि वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, जसे हे दागिने आम्हाला सापडले लगेच तुम्हाला आम्ही कळू आणि आता नमस्कार करून येतो आम्ही असे बोलून ते निघून जातात। तेव्हा आता ऋषिकेशने या सर्वांना बोलावून घेतल्यानंतर जानकीला खूप बरं वाटतं, ती लगेच खुश होऊन ऋषिकेशला थँक्यू बोलते आणि खुश होते। तर ऋषिकेश विचारतो की खुश ना? तर जानकी हो असं म्हणते। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, मी तुला दुःखामध्ये नाही बघू शकत, हे सगळं काही मी त्या रणदिव्यांसाठी नाही तर तुझ्यासाठी करतो। त्यावर आता जानकी सुद्धा म्हणते की हो ना माहिती आहे, पण तिकडे काय होत असेल, सगळं काही ठीक तर असेल ना ऋषिकेश? त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या पूर्णपणे टेन्शन मध्ये डोक्याला हात लावून घेत असते आणि सारंगला याबद्दल सगळं काही सांगते। हे ऐकून तर सारंगला एक खूप मोठा जबर धक्का बसतो। सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या, काय सांगतात? कचऱ्यावाला तो सगळ्या काही कुंड्या घेऊन गेला आणि ती दागिने ज्या कुंडीत ठेवले होते ती कुंडी सुद्धा, अहो ऐश्वर्या आपले दागिने ज्या कुंडीमध्ये होते ती कुंडी सुद्धा कचऱ्यावाला घेऊन गेला। ऐश्वर्या म्हणते की हो हो सारंग, हे जे काही झालं ना ते सगळं त्या 1.5 शहाण्या गुलाबमुळे झालं, नको ते डोकं लावून हे सगळं काही काम त्याने वाढून ठेवलं। सारंग तर डोकं अगदी हाणून घेतो। तेव्हा आता ऐश्वर्या ही गुलाबवर इतकं चिडते की मला असं वाटतं की त्याची गचंडी धरावी आणि त्याला जिवंत मातीत गाडून मारावं। सारंग म्हणतो की खड्ड्यात गेला तो गुलाब, पण आपलं सोनं गेलं सोनं, आणि जर ते सोनं आपल्याला मिळालं नाही तर ते गुंड आपली माती करतील माती, म्हणून सारंगचा खूप असा जीवाची घालमेल होते, त्याला खूप टेन्शन येते। ऐश्वर्या मी तुला सांगत होतो की कुंडीमध्ये सोनं ठेवू नका, ते खूप असं रिस्की आहे, तरी सुद्धा तुम्ही का त्याच्यामध्ये सोनं ठेवलं? तर ऐश्वर्या आता जोरात ओरडते की मग कुठे ठेवायचं होतं आणि परत स्वतःला शांत करते आणि सारंगवर धावून जात म्हणते की हे बघ सारंग, तू मला ओरडायला लावू नको, सांग ना काय करायला हवं होतं? नानांच्या उशीशी दागिने ठेवायला हवे होते का? तर मी डोकं लढवलं आणि ते दागिने मी चोरले आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर ओरडतात। खड्ड्यात जा तिकडे, खड्ड्यात गेले तुम्ही आणि खड्ड्यात गेले तुमचे ते दागिने, मला काही फरक नाही पडणार। तेव्हा सारंग ऐश्वर्या करतो, परंतु ऐश्वर्या पुन्हा धावून त्याला ओरडते की ए शांत हो। तेव्हा सारंग परत म्हणतो की ऐश्वर्या माझी चूक झाली आणि मला टेन्शन आल्यानंतर मी चुकीचं बोलतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी हे अगोदर विचार करून बोलायचं असतं, लगाम लावायचं असतं तोंडाला। तेव्हा सारंग आता तिच्यासमोर हात जोडतो की माझी चूक झाली, परंतु ऐश्वर्या प्लीज तुम्ही राग सोडा, अहो आपलं सोनं गेलं, आपल्याला सोनं शोधायला हवं, प्लीज तुम्ही आता शांत व्हा, नक्की आता काय करायचं आहे प्लीज सुचवा। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आता काय करणार आहोत, काय असं सुचवायचं राहिलं, अगोदर आपल्याला ती कचऱ्याची गाडी शोधावी लागेल आणि ती कुंडी शोधावी लागेल। तेव्हा सारंग म्हणतो की कचऱ्याची गाडी, आणि ती कचऱ्याची गाडी कुठच्या कुठे निघून गेली असेल, आणि मला सांगा बरं पूर्ण मुळशी गावामध्ये किती असे कचऱ्याच्या गाड्या आहेत आणि आपली ही कुंडी कोणत्या गाडीमध्ये आहे आपल्याला काय कळणार बरं त्याबद्दल? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी काही अंतर्यानी आहे का, येथे बसल्या बसल्या मला तिकडचं सगळं काही कळेल, म्हणून त्यासाठी घरातून बाहेर पाय ठेवावा लागेल तरच कळेल ना। तेव्हा सारंग टेन्शन मध्ये एका हातावरून हात असा फिरवत असतो, तर ऐश्वर्या त्याला आता जोरात ओरडते की झालं का तुमचं असं चच करून, चला मग शोधायला। तेव्हा आता दोघेही शोधायला बाहेर निघून जातात। त्यानंतर आता जानकी घरच्या देवाची पूजा करते, महाशिवरात्र असते आणि ती आता महादेवाच्या मंदिरात अगदी सर्व काही सामान घेऊन अभिषेक घालायला निघते। तेवढ्यात ओवी आणि ऋषिकेश येतो। ओवी आणि ऋषिकेश आल्यानंतर लगेच ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी कुठे निघाली? तेव्हा आता जानकी खुशून म्हणते की आज महाशिवरात्र आहे, मी देवळात चालले। तेव्हा आता ओवी ऐकून म्हणते की अरे वा, आज तर महाशिवरात्र आहे, म्हणजे आई तू फराळ केलं असेल। तेव्हा आता जानकी म्हणते की हो, रताळ्याचा केस वगैरे सगळं काही केलं। तर ते ऐकून ओवी खूप खुश होते आणि ऋषिकेश म्हणतो रताळ्याचा केस? तर जानकी म्हणते की हो, सगळं काही मी आज तयार करून ठेवलेलं आहे। आणि जानकी ही बाहेर येते तर ऋषिकेश परत जानकी जवळ येतो आणि तिला सॉरी म्हणतो, कारण मी सुद्धा ओवी भाऊ सोबत तुझी थोडीशी मज्जा केली, कारण जानकी थोडीशी नाराज असते। तर ऋषिकेश म्हणतो की सध्या तू वेगळ्या विचारात आहे, वेगळ्या मूड मध्ये, तू एक काम कर, मंदिरात जाऊ नये आणि तू घरी आल्यानंतर तिघं आपण एकत्र फराळ करूया। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, मी काही खाणार नाही, मी अगदी असं कडक उपवास धरलेला आहे, निर्जली व्रत आहे माझं आणि तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, असे बोलून आता जानकी निघून जाते। त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही घरी येते आणि आता ती दारात येतच असते, हातात पिशव्या वगैरे असते। आजीला सांगत असते की आई खरंच देवदर्शन खूप छान झालं, पण आता मी ठरवलेलं आहे निमित्त काही बघायचं नाही, मुलं मोठी झाली, सुना सुद्धा शहाण्या आहेत, आपण मात्र देवदर्शनाला जायचं आणि मुलावर घर सोपायचं। आजी सुद्धा म्हणते की हो ना, असं सुंदर देवदर्शन झालं आणि यापुढे असंच व्हायला हवं, अगदी बरोबर बोलली तू। आणि मित्रांनो, आपली आजी सुद्धा सुमित्रा सोबत देवदर्शनाला गेलेली असते आणि तिला तर त्या
मोतीचूर लाडूची आठवण होते की खरंच काय मस्त होते ग, परंतु मला तर 2च मिळाले. तर सुमित्रा म्हणते की आई अगं लक्षात आहे का, तुला गोड नाही खायचं, 2च खूप झाले, चल बरं आतमध्ये. तेव्हा आता सुमित्राला बाहेर ते पोलीस दिसतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं आई बघ ना, आपल्या घरासमोर पोलीस, मग कशाला आले असतील. तेव्हा आता आजी म्हणते की आले असतील, त्यांचं काहीतरी काम असेल, तू कशाला टेन्शन घेतेस, अगदी सहज आले असतील. तर सुमित्रा म्हणते की नाही, पोलीस कधीही घरी सहज येतात का, आणि मला तर असं वाटतं की सारंग आणि ऐश्वर्या दोघांनी घर तर गहाण ठेवलं आहे, मग नक्की अजून काही नवीन घोळ घालून ठेवला नसेल ना. तेव्हा आता आजी म्हणते की परत आलीस माझ्या गुंडीवर आणि आता काही बोलू नकोस, एकतर मी खूप अशी चालून चालून दमले, जे काही तुला विचारायचं आहे ना ते घरात चल आणि मुलांना विचार. म्हणून त्या दोघी आता आत येतात. तर इकडे सारंग आणि ऐश्वर्या जे काही कचरा फेकून दिलेला आहे तर तेथे येतात आणि अगदी भिकाऱ्यासारखा तो कचरा वेचत असतात की ती आपले जे काही कुंडी आहे ती कुंडी शोधत असतात. ऐश्वर्या म्हणते की पुढे पुढे. ऐश्वर्याने तर तोंड अगदी बांधून ठेवलेलं असतं आणि ती पुढे जा असं सारंगला सांगत असते. सारंग अगदी बैलासारखं तिचं हे सर्व काम करत असतो. दोघेही आता मातीच्या त्या डागाने भरलेले असतात. कुठेही त्यांना त्या कुंड्या सापडत नाही आणि अगदी कचरा कुंडीत ते सगळं काही ते शोधत असतं. अगदी काठीने तो डवचू शोधत असतो. तर ऐश्वर्या म्हणते की शी अहो उडू नका ना. तर सारंग म्हणतो की मग कसं शोधू, आणि सारंगची काठी फेकून देतो. तर ऐश्वर्या तिच्या हातातील काठी सारंगला देते आणि ती फेकू नका असं म्हणते. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, मागे उभे राहता आणि सांगायला काय जातं, शोधा तरी काही. तर ऐश्वर्या म्हणते की काय हो, काय पुटपुटता. तेव्हा सारंग म्हणतो की अहो मी असं म्हटलो की मागे उभे राहून काही तुम्हाला दिसले तर सांगा. ऐश्वर्या म्हणते की सारंग चला, आता खूप असे मच्छर चावतात, पुढे बघूयात, येथे नाही काही दिसत तर नाही, म्हणून आता वेड्यासारखं अगदी भिकाऱ्यासारखं पुढे जातात. तर इकडे सुमित्रा आणि आजीही आत येतात आणि सौमित्र अवंतिका यांना आवाज देतात. सारंग असा आवाज देतात. तर सुमित्रा म्हणते की कुठे गेले सगळेजण, कुठेही कोणी येत नाही. तेवढ्यात अवंतिका आणि सौमित्र बाहेर येतात. तर आजी म्हणते की हो बघ ते आले. तेव्हा सुमित्रा ही सौमित्राला विचारते की अरे ते बाहेर पोलीस का आलेत. तेव्हा आजी म्हणते की अरे ऐश्वर्या आणि सारंग कुठे आहेत, बाहेर गाडी सुद्धा नाही दिसत म्हणून विचार. तेव्हा आता सुमित्राला आलेलं पाहून आता सौमित्रा आणि अवंतिका यांना टेन्शन येतं, कारण ते दागिने आता चोरीला गेलेले आहेत हे जर आईला कळले तर आता आई देवदर्शन कसे झाले, अगदी छान झाले बद्दल सांगत असते आणि आपल्या घरावर कोणतंही आता संकट नाही येणार, अगदी सर्व काही छान होईल म्हणून ती आता प्रसाद त्यांना द्यायला लागते. तेव्हा ते दोघे आता एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता लगेच सुमित्रा विचारते की अरे पण मला एक गोष्ट सांगा, पोलीस बाहेर का आहेत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की आई ऍक्च्युली आपल्या घरामध्ये चोरी झाली. ते ऐकल्यानंतर आता लगेच सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की अरे काय बोलतोस, आपल्या घरी चोरी झाली, पण अशी कशी चोरी झाली, नक्की झालं तरी काय. तर आजी लगेच म्हणते की जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी ती चोरी केली असणार. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर आजीचा मात्र सौमित्र आणि अवंतिका यांना राग येतो. सौमित्र म्हणतो की आजी अगं काय बोलतेस. अवंतिका सुद्धा म्हणते की आजी काय बोलतात, त्यांनी आता 25 लाख रुपये जिंकले आणि जरीही त्यांच्याकडे पैसे नसतील तरी सुद्धा ते असं कृत्य कधीही नाही करणार, मग कशाला उगाच चुकीचा असा तर्क लावतास, लावू नका प्लीज. तेव्हा आता सुमित्राला तर खूप असं टेन्शन येते. सुमित्रा म्हणते की एकदा काय झालं प्लीज मला व्यवस्थित सांगताल का. तेव्हा अवंतिका सगळा घडलेला प्रकार आता आज सुमित्राला सांगते की एक पेस्ट कंट्रोलवाला घरी आला होता आणि तेव्हा त्याने सर्व काही फवारणी केली आणि आम्ही बेशुद्ध पडलो, परंतु जानकी बहिणी आल्यानंतर आम्हाला कळलं की चोरी झाली म्हणून. तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की काय कळलं रे. तर अवंतिका सौमित्र एकमेकांकडे पाहतात आणि आई तुझ्या कपाटातील सगळे काही दागिने चोरी झालेत असं सांगतात. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र सुमित्राला आणखीन जबर धक्का बसतो. एक वेगळाच अगदी तिच्या चेहऱ्यावर भाव दिसून येतो. त्यानंतर आता ही पूर्ण गावभर आता ते कचरा शोधत असतात, कारण त्यांची कुंडी तर आता त्या कचऱ्यामध्ये गेलेली असते, हातचं सोनं सुद्धा गेलेलं असतं. अगदी वेळ लागल्यासारखं ते इकडे तिकडे फिरत असतात आणि ज्या काही गाव तेथे जवळ कुंड्या, ह्या कचरा कुंड्या ठेवलेल्या असतात, तर ऐश्वर्या सारंगला त्यामध्ये हात घालून ते शोधायला सांगते. तेव्हा मात्र सारंग अगदी हात घालतो, आपलं एका हाताने नाक दाबतो, परंतु त्याला इतकं घाण वास येत असतो. अगदी रानटी डुकरासारखं ते आता कचरा हे गोळा करत असतात आणि उचकत असतात. तेव्हा आता सारंग रडतच देवाला म्हणतो की काय दिवस आले, रणदिव्यांच्या घरातील वंशाचा दिवा आज गावातील कचरा उचकतो. तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की चला त्या पिशव्यामध्ये पहा. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो या पिशव्यामध्ये कुंड्या कसे असतील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो दागिने तर असतील ना, म्हणून ती सारंगला सर्व काही पिशव्या परत हाताने शोधायला लावते. सारंगला इतकं वासाने दुर्गंधी आल्यासारखं होतं, अगदी ओकारी त्याला येत असते आणि ऐश्वर्या तर अगदी
नाक असं बांधून अगदी नाक तोंड वाकडं करत सारंगकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे सगळं काही ऐकल्यानंतर सुमित्रा इतका धक्का बसतो. ती म्हणते की अरे देवा परमेश्वरा, आणि डोक्याला हात लावून घेते आणि तिला चक्कर यायला सुरुवात होते. तेव्हा सुमित्रा तिला हाताला धरतो आणि खाली बसवतो. सुमित्रा म्हणते की असं कसं झालं, हे दागिने कसे चोरीला गेलेत. तेव्हा आता सुमित्रा म्हणतो की हे बघ आई, काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि अवंतिकाला तो आईसाठी पाणी आणायला सांगतो. आई हे बघ पोलीस तपास घेतात, दागिने सापडतील, तू टेन्शन घेऊ नको, दागिने कुठेही नाही जाणार, ते दागिने सुद्धा सापडतील आणि चोर सुद्धा सापडतील. तोच लगेच आजीही तडकन उठते. त्या चोराला अगदी माझा तळतळाट लागेल, अगदी लुळा पांगळा होईल तो चोर, आणि एवढंच नाही त्या चोराला साप सुद्धा चावेल. तेव्हा आता सुमित्रा खूपच रडत असते. तेव्हा आजी म्हणते की हे बघ सुमित्रा, तू रडू नकोस, काळजी करू नकोस, तुझे दागिने नक्कीच सापडतील. तेव्हा सुमित्रा म्हणते की असे कसे सापडतील, हे बघ घर जेव्हा आपल्या हातातून जात होतं तेव्हा देवाकडे धावा करायला मी गेले होते, आणि आता मात्र दागिने परत मिळावे तर कुणाच्या पाया पडू बरं मी, कुणाची दृष्ट आपल्या घराला लागली असेल. आता ह्या उतार वयामध्ये काय काय अगदी ऐकावं लागेल आणि सोसावं लागेल, खरंच मला माहिती नाही. म्हणून सुमित्रा आता खूप रडते. सुमित्राची ती अवस्था बघून अवंतिका आणि सुमित्रा यांना सुद्धा खूप असं वाईट वाटतं. तेव्हा काही कर पण एकदाच मला वर बोलावून घे. तर सुमित्रा म्हणतो की आई अगं काय बोलतेस तू, हे स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस, जे आपलं आहे ते कुठेही नाही जाणार, ते सगळं काही आपल्या जवळच येईल. तर सुमित्रा रडत म्हणते की सांग ना, अरे कसं येईल, आपल्याला ते दागिने कोण आणून देईल बरं. तेव्हा मात्र आता जानकी ही महादेवाला येत असते की महादेवा, हे दागिने सापडण्यासाठी मी हे व्रत केलं आणि माझ्या घराला वाचवण्यासाठी, जोपर्यंत ती दागिने मला नाही मिळत तोपर्यंत. आणि तेवढ्यात काही लोक हे जो काही साप किंवा नागतो तो पळत असतो तर त्याच्या मागे काठ्या घेऊन पळत असतात, त्याला मारा मारा असे म्हणत असतात. आणि जानकी तेथे येते, हे सर्व काही पाहते आणि ते लोक मारणार तोच लगेच जानकी धावत येते आणि त्यांच्या काठ्या धरते. आणि गणेश दादा काय करता तुम्ही हे, अहो त्या मुक्या जीवाला कशाला मारतात. तेव्हा आता गणेश दादा म्हणतात की ताई हा साप आहे साप, आणि जर हा साप विषारी असलात म्हणून ते परत मारायला लागतात. तर जानकी पुन्हा त्यांना थांबवते आणि म्हणते की तुम्हाला काय माहिती, अहो तो विषारी आहे की बिनविषारी. तेव्हा आता ते लोक म्हणतात की जर तो चावला आणि आम्ही मेलो तर, म्हणून पुन्हा त्याला काठी मारायला लागतात. जानकी पुन्हा त्यांना अडवते आणि विचारते की दादा कुणाला हा साप चावला ना, नाही ना, मग कशाला तुम्ही त्या बिचाऱ्याला त्रास देतात आणि सगळ्यांना सुद्धा घाबरत आहोत. आणि जगातील 95% साप हे बिनविषारी असतात. तुम्हाला हे सर्व माहिती नाही का, एकतर उन्हाळा लागला म्हणून ते बिळातून बाहेर आले असतील, नाहीतर एरवी ते शेतात आणि जंगलात असतात. सापाला आपण देव मानतो आणि तुम्ही त्यांना मारतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असतो आणि त्यांच्यामुळे तुमचं हे शेत वाचतं. उंदीर खातात ते, एवढं तर तुम्हाला माहिती असेल ना, मग कशाला तुम्ही त्यांना मारतात बरं. एरवी तर नागपंचमीला यांची पूजा करायला सगळ्यांना गरज भासते आणि आज मात्र तुम्ही त्यांच्यावर काठ्या उचलता. आज महाशिवरात्र आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला यांचं दर्शन घडलं म्हणून आता सर्वांना, त्या गावकऱ्यांना त्यांची चूक समजते. जानकी म्हणते की आज तुम्ही यांची पूजा करा, नमस्कार करायला हवा होता. म्हणून जानकी आता खाली बसते आणि त्या नागदेवतेला खाली म्हणजे बसते आणि हात जोडून म्हणते की माफ कर आम्हाला, खरं तर नागपंचमीला आम्ही तुझी पूजा करतो, तू महादेवाच्या गळ्यामध्ये असतो, जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर राग मानू नकोस, कोणीही तुला काही करणार नाही, आल्या पावली तू परत जा, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं ती जप करते. आणि खरंच तो साक्षात तो साप तेथून निघून जातो. आणि त्या सर्व दादांना म्हणते की परत जर तुम्हाला साप दिसला तर तुम्ही ऋषिकेशला सांगा आणि त्या सर्व मित्रांना सुद्धा बोलावून घ्या, मी तुम्हाला नंबर देण्यासाठी सांगते. त्यानंतर आता सुमित्रा आत येते, कपाट उचकते आणि सगळे काही दागिने बॉक्स मोकळे असतात. आणि सुमित्रा रडतच म्हणते की बघितलंस का, सगळं काही त्यांनी लुटून नेलं. आणि नानांना दाखवते, नाना सुद्धा खूप रडत असतात. सुमित्रा आणि अवंतिका यांना सुद्धा खूप असं वाईट वाटतं. सुमित्रा खूप रडते की माझ्या आईंनी माझ्यासाठी हे केलेले दागिने, माझ्या सासूबाईंनी सगळे काही त्यांनी लुटून नेले, आपले वडिलोपार्जित दागिने आणि जानकीचे दागिने सुद्धा खूप त्यांनी लुटून नेले, म्हणून ती खूप रडते. त्यावर आता आजी म्हणते की नुसते दागिने नाही तर रणदिव्यांची आबरू सुद्धा त्यांनी लुटून नेली. आता सौमित्र आईजवळ येतो आणि आईला म्हणतो की शांत हो, अगं आई पोलीस तपास करतात, दागिने नक्की सापडतील. आता सुमित्रा म्हणते की नाही, असं लुटून नेलेलं सोनं कधीही सापडत नसतं, आणि नुसतं सोनं नाही तर या घराचा सुरुंग सुद्धा त्यांनी लुटून नेलं, त्यामुळे आता खरंच काही सापडणार नाही. आपल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली, तुम्ही इतक्या प्रेमाने आणि इतक्या मेहनतीने हे घर उभं केलं, ते सुद्धा आपल्या जवळून अगदी कोणीतरी हिरावून नेतं. रणदिव्यांची आबरू अशी मी विशीवर नाही टांगून देणार, माझं घर मी कुणाला नाही हिरवून देणार, असं मी कुणाला नाही असं होऊन देणार नाही. म्हणून सुमित्रा या धक्क्याने चक्कर येऊन खाली पडते. तेव्हाच सर्वांना खूप असा धक्का बसतो की सुमित्राला आता नक्की अटॅक येऊ शकतो की काय, आणि ती चक्कर येऊन खाली पडते. नानांना सुद्धा खूप असं वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे सारंग पूर्णपणे थकून जातो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो बायको ही नवऱ्याला कचरा होण्यापासून वाचवते आणि तुम्ही तर माझा पूर्णपणे कचरा करून
ठेवला. तेव्हा ऐश्वर्या ओरडते की अरे येथे कचऱ्याच्या वासाने माझी जीव जाण्याची वेळ आली आणि तुमचं काय बडबड सुरू आहे. तर त्या कुंड्या अगोदर शोधा, त्या कुंड्यामध्ये आपलं सर्वस्व आहे सारंग. तेव्हा आता सारंग म्हणतो की म्हणूनच ना मी हात घालू शोधतो. असं बोलता बोलता सारंगला आता समोर काही कुंड्या दिसतात. तो लगेच म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही फक्त कुंड्या मिळा असं म्हणत राहा आणि लगेच त्याला समोर कुंड्या दिसतात आणि तो ऐश्वर्याला दाखवतो. तर ऐश्वर्याला खूप असे आनंद होतो कारण त्या आपल्याच कुंड्या आहेत. तर ऐश्वर्या म्हणते की ती ब्लॅकवाली कुंडी. तेव्हा सारंग लगेच ती कुंडी उचलतो आणि तेवढ्यात तो एक माणूस येतो आणि माझी कुंडी कुठे घेऊन चाललात, मला जड झाली होती तेव्हा मी माणूस आणायला गेलो होतो म्हणून आता तो माणूस त्यांना ती कुंडी नेण्यापासून अडवतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही दादा ती कुंडी आमची आहे. सारंग विचारतो की तुमची गाडी कुठे आहे. तर तो माणूस म्हणतो की माझी गाडी तिकडे आहे, तुम्हाला इथे कुंडी उचलताना पाहिली म्हणून मी धावतच आलो. आणि तो माणूस आता सारंग आणि ऐश्वर्या या दोघांवर ओरडतो ती कुंडी येथे खाली ठेवा आणि निघून जा आणि लगेच त्या दोघांना तेथून काढून देतो. तर ऐश्वर्या सारंगवर चिडते, एकदा बघायचं त्या कुंड्या आपल्या आहेत की दुसऱ्याच्या. बघितलं आणि लगेच तिकडे गेला. तर सारंग म्हणतो की त्या कुंड्यासारख्या कुंड्या होत्या, मला कसं कळणार बरं. सारंग म्हणतो की तुम्हाला तरी सुद्धा मी म्हटलं होतं, मी उचलली तरी सुद्धा तुम्ही काही बोललात नाही आणि आता मला बोलतात. चला आता दुसरीकडे कुंड्या शोधूयात. त्यानंतर आता सुमित्राला डॉक्टर हे चेक करत असतात, काही इंजेक्शन वगैरे काही तिला देतात. सर्वांना आता सुमित्राची काळजी लागते. तेव्हा आता डॉक्टर सांगतात की त्यांचा बीपी वाढला होता, मी काही इंजेक्शन दिलेले आहेत, पुन्हा असं होणार नाही, तुम्ही याची काळजी घ्या, तुम्ही त्यांची नेहमीची औषधं सुरू ठेवा, काही वाटलं तर मी येतो असे बोलून डॉक्टर आता निघून जातात. तेव्हा नानांना सुद्धा खूप टेन्शन येते, त्यांच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर सुमित्रा म्हणतो की नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका, आई नक्की बरी होईल. अवंतिका म्हणते की कशी बऱ्या होतील, अरे त्यांचे दागिने चोरीला गेलेत, जोपर्यंत त्यांना दागिने नाही मिळणार तोपर्यंत त्यांना कसं चैन मिळेल. तेव्हा आजी म्हणते की आत्ता सुस्त चोर येऊन दागिने चोरी करून गेला तेव्हा कुठे झोपला होता. तर अवंतिका म्हणते की अहो आजी आम्हाला बेशुद्ध केलं होतं. तेव्हा सौमित्र हा अवंतिकाला शांत करतो, जाऊन दे नको तो विषय, घरात एवढं काही घडतंय, नक्की मला काय करू ते नाही कळत आणि खरंच आता यावेळी जानकी वहिनी येथे असायला हवी होती. तेव्हा आता नाना सुद्धा म्हणतात की हो. तर आजी लगेच म्हणते की कशाला, सुमित्रा तर तुम्हाला बरी व्हायला हवी ना. तर अवंतिका म्हणते की हो म्हणूनच जानकी वहिनी येथे हव्या होत्या. तेव्हा आता अवंतिका म्हणते की तू कळव जानकी वहिनीला मी येथे आहे तोपर्यंत. म्हणून सौमित्र लगेच जानकी वहिनीला कॉल करायला बाहेर जात. तर नाना सुमित्रा म्हणत रडत असतात. तर इकडे जानकी ही महादेवाच्या मंदिरात येते आणि महादेवाच्या मंदिरात ती आता अगदी पूजा अर्चा अभिषेक सगळं काही व्यवस्थित करते. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की जानकी मला माहिती होतं की तू आज नक्की येणार म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की हो कसं येणार नाही, कारण आज तर महाशिवरात्र आहे आणि आज तर देवाची छान अशी पूजा करणार, सगळं काही व्यवस्थित धुवून घेणार, दुधाचा आणि जलाचा अभिषेक करणार, सगळं काही अगदी सजवणार आणि महादेवाचं नामस्मरण करून आज मी अभिषेक सुद्धा करणार आहे. तेव्हा आता गुरुजी खुश होतात आणि ही तर खरी चांगली गोष्ट आहे, परंतु अगं जानकी ही पूजा तर दिवसभर चालेल आणि जानकी काय झालं घरी सर्व तर ठीक तर आहे ना. तेव्हा आता जानकी म्हणते ठीक तर नाही, परंतु मला पूर्ण खात्री आहे की महादेवाच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होणार आहे आणि गुरुजी आशीर्वाद असून द्या. म्हणून जानकी आता पूजा करायला घेते आणि महादेवाला नमस्कार करते. महादेवाला हात जोडून म्हणते की तुम्ही पर्वतावर बसून असतात, परंतु तुमची सगळी काही नजर सगळ्या विश्वावर असते, तुम्ही सगळ्यांची सुखदुःख जाणा आणि आज मात्र माझ्या कुटुंबावर दुःखाचं हे कवट पसरलेलं आहे. या संकटातून आम्हाला देवा महादेवा तुम्हीच वाचवा. दरवर्षी महाशिवरात्रीचं व्रत करते, पूजा करते, परंतु यावर्षी मात्र मी निर्जली व्रत केलं, अभिषेक करणार आहे, बेल वाहणार आहे, मनापासून केलेलं माझं हे व्रत महादेवा तुम्ही स्वीकार आणि देवा माझं व्रत सफल होऊन दे. म्हणून जानकी आता महादेवाला अगदी मनोभावाने हात जोडते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आणि जो काही कुंड्यावल असतात तर सारंग त्याच्याजवळ धावत येतो. तो एकतर खूप दारू पिलेला असतो. सारंग त्याला विचारतो की रणदिव्यांच्या घरातील कुंड्या तूच घेऊन आलास का. अहो ते कुंड्या आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, जरा आठवा त्या कुंड्या तुम्ही कुठे फेकून दिल्या. तेव्हा आता तो म्हणतो की मीच ठेवल्या. तर सारंग म्हणतो की सांग ना शब्बास, अरे कुठे ठेवल्या. तेव्हा आता तो सांगतो की देवळाच्या मागे. तोपर्यंत जानकी इकडे देवळामध्ये महादेवाचा अभिषेक घालत असते आणि आईंचं जे काही श्रीधन हरवलेलं आहे ते लवकरात लवकर सापडून आणि त्यासाठी काहीतरी मार्ग दाखव. तर साक्षात आता जे काही नागदेवता आहे तर ते महादेवाच्या पिंडीवर उभी राहते आणि जानकीला त्या जे काही कुंड्या आहेत ते दागिने ज्या कुंडीमध्ये ठेवलेल्या आहेत तिथपर्यंत त्या घेऊन जाते, कारण ते